चोपड्यात 8 किलो गांजासह स्विफ्ट गाडी जप्त, 4,82,000चा मुद्देमाल। वैजापूरकडून चोपड्याकडे चारचाकी वाहनातून गांजाची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वैजापूरकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली। यावेळेस मध्य प्रदेश पासिंग असलेल्या एका स्विफ्ट कारची झडती घेतली असता वाहनाच्या मागील बाजूस गांजा आढळून आला। या कारमधून 8 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 82,000 रुपये आहे। तसेच सुमारे 4 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण 4,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे। सर, चोपडा शहर कर्मचाऱ्यांनी काही गांजाची कारवाई केलेली आहे। ती कारवाई कुठं आणि केव्हा केली आणि कितीचे मुद्देमाल? काल रात्री साधारण एक 10:30 वाजताच्या सुमाराला चोपडा शहरचे काही कर्मचारी आहेत त्यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती की वैजापूर बाजूकडून एक मारुती कार ज्याच्यामध्ये गांजा आहे ती आपल्या चोपड्याकडे येत आहे। त्याप्रमाणे त्याने तो ट्रॅप लावला होता आणि मीरवाडे गावाजवळ त्या ठिकाणी ती गाडी ट्रॅप लावून पकडली होती। गाडीचा नंबर आहे MH09AR 3019, पांढऱ्या रंगाची आहे, स्विफ्ट कार आहे। त्या कारमध्ये तपासणी केली तर पाठीमागच्या बाजूला एका प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये 8 किलो 240 ग्रॅम गांजा, साधारण किंमत आहे 82,400 रुपयाला गांजा आणि गाडीची किंमत 4 लाख रुपये, असं एकूण 4,82,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। महेंद्र पाटील चोपडा शहरचे पोलीस कर्मचारी आहेत, त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे सरकारतर्फे। त्यावरून गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास आता सध्या चोपडा शहर चे API 1 नंबरीचे करत आहे। सर, ते आरोपी वगैरे पकडला गेला आहे किंवा फरार झाला आहे? हां, आरोपी ज्यावेळी गाडी थांबवली त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपी दोन्ही पळून गेलेले आहेत। एक चालक आणि एक असे 2 जण होते ते पळून गेलेले आहेत। आरोपीचा मोबाईल गाडीतच आहे, गाडीला नंबर आहे, त्याच्यावरून आरोपी ट्रेस करून आम्ही अटक करत आहोत। लोकनायक न्यूज